आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। एसएसटी महाविद्यालय पर लग सकती है महानगर पालिका की सील। कल्याण डोंबिवली महानगर पालिका के कर वसूली विभाग ने एक बड़ी कार्रवाई करने के संकेत देते हुए एसएसटी महाविद्यालय को सील करने का निर्णय लिया है। हालांकि फिलहाल अदालती आदेश होने से सील करने की प्रक्रिया पर रोक दी गई है। गुरुवार को महानगर पालिका की कर विभाग की सहायक आयुक्त हेमा बुरंबकर और उनके मातहत कर्मचारी एसएसटी महाविद्यालय पहुंचे। महाविद्यालय पर 61,02,111 रुपए का मालमत्ता भर बकाया है। इसी के चलते महाविद्यालय को सील करने की प्रक्रिया शुरू की गई है, लेकिन प्राचार्य पुरस्वानी और बालकृष्ण पाटिल ने मामला अदालत के विचाराधीन होने का हवाला देकर कहा कि कर आयुक्त ने दोनों पक्षों की बात सुनकर निर्णय लेने का आश्वासन दिया हुआ है। इसके बाद महानगर पालिका की टीम ने सील करने की प्रक्रिया पर रोक लगा दी। किसी पर भी अन्याय नहीं किया जाएगा, ऐसी प्रतिक्रिया सहायक आयुक्त ने दिया है। पुरस्वानी ने पत्रकार को इस मामले में प्रतिक्रिया देने से इनकार किया है। नोटीस 1 जानेवारी 20/1/2023 ला नोटीस निघाली केडीएमसीची, बरोबर? तुम्ही कोण पाहिलं? आज 5वा मी तक्रारदार आहे मॅडम, मी तक्रारदार आहे। अच्छा, तुमच्या नोटिसीच्या उत्तरामध्ये माझं नाव या उल्लेख आहे, बरोबर? हे बघा माझं नाव। काय मला काहीच माहिती नाही। मला हे लेखी पत्र आल्यानंतर मी कुलकर्णी साहेबांची भेट घेतली। त्यांना हे सांगितलं की तुम्ही गरिबाच्या झोपड्या उद्ध्वस्त करता, 10,000 20,000 रुपये जर शिल्लक असले तुम्ही सील लावता, प्रॉपर्ट्या विकता लिलाव करून। मग ज्याच्या प्रॉपर्टीमध्ये 61-62 लाख रुपये जर टॅक्स असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई का केली नाही 5 महिने? माझ्याकडे 1 जानेवारीचं तुमच्या केडीएमसीचं पत्र आहे। आणि दुसरं मी सांगतो, मी कुलकर्णी साहेबांकडे पाठपुरावा केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पेपर पाठवत मॅडम, मी फोन करून वैयक्तिक खुदाडे साहेबांना मी 100 वेळा भेटलो, कोणी काही बोलायला तयार नव्हतं। माझ्यासारखा वयस्कर माणूस, 75 वर्षाचा माणूस आहे, मी का उत्तर दिलं मला महानगरपालिकेने? मिळेल त्याचं उत्तर, लवकरच भेटेल। याचं उत्तर सांगा ना मला, माझ्याकडे तर तुमचंच लेखी आहे। समोर मी सांगतो मॅडम, माझा ऐका प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला। हे जे मालक आहेत ना, यांच्या नावाचा माझ्याकडे इंडेक्स 2 आहे। इंडेक्स 2 म्हणजे त्याला सुप्रीम कोर्ट चॅलेंज करू शकत नाही। इंडेक्स 2 बांधकाम परवाना ग्रामपंचायत मानेरेचा यांच्या नावाचा आहे, उतारा यांच्या नावाचा आहे, फेरफार यांच्या नावाचा आहे, 5-5, 5-5, 6-3 फेरफार। मानेरे गावच्या आता भरलेले पावतीचे पैसे माझ्याकडे 3-3-2023 ला मी 10,000 भरले। एनएची ऑर्डर आहे ती। सरासर तो म्हणजे फसवणूक करतो, त्याच्याकडे काय कागदपत्र आणि मालकी हक्क मॅडम कागदपत्र करून मागणी करा। तुम्हाला हे सर्व सेक्रेटरीने पण सांगितलं कागदपत्र आहे त्याच्याकडे। दुसरं आहे का? आमदार बाळाजी किनीकर यांनी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय राज्यपाल यांच्याकडे तक्रार दाखल केलेले पत्र मी आता प्रेस रिपोर्टर या सर्व त्यांना मी सर देणार आहे, यांना देणार आहे मी। जर एखादा पुण्यावरती अन्याय होत असेल, तो आंध्रा माणूस आहे, त्याला काय दिसत नाही इंग्लिशमध्ये काय ड्रॉपिंग केली, इंग्लिशमध्ये बोलत होता, त्यांना काय माहित? आणि मी स्वतः इकडे सहाय्यक आयुक्त म्हणून आहे प्रभागात असून आहे, हे लक्षात घ्या दादा, ऐका। मी स्वतः सहाय्यक आयुक्त म्हणून इथे कार्यरत आहे। मी स्वतः कोणावर अन्याय होऊ देणार नाही, माझे काय तुम्हाला म्हणून मी तुम्हाला क्लिअर कट सांगते। तुम्ही अंधा माणूस जे बोलताय ना, अहो तो मालक आहे, त्याच्यावरही अन्याय होऊ देणार नाही, म्हणून मी हिअरिंग लावतीये। म्हणून तुम्हाला हिअरिंग मी त्याच्यासाठीच लावतीये। तुम्हाला मी विनंती काय केली, 1 जानेवारीचं महानगरपालिकेचं पत्र, आज त्याला 5 महिना लागला। नाही 5 महिने महानगरपालिका तुमची आय प्रभाग काय करते ती खुदाडे साहेबांची चर्चा झाली। खुदाडे साहेब मला म्हणत होते मॅडमच्या हातात आहे। मग परत खुदाडे साहेब म्हणजे हे काय चाललंय साहेब, तर म्हणजे तुम्ही कुलकर्णी साहेबांकडे जावा, मॅडमला फोन करायला लावा। म्हणजे मला स्वतःला तिथं फिरवत जाणे मांडून दिलं, तुम्हाला फिरवलं। ठीक आहे ना, आता मी स्वतः उचलले ना, मला कसं लिखित पत्र प्रॉपर्टी आहे यांची, कर्डोपतीची प्रॉपर्टी आहे, बरोबर? ओनर आणि घेणारा आणि देणारा दोघंही समोर होते, बरोबर? यांना भाडं मिळत नाही म्हणून यांनी कोर्टात केस दाखल केलेली आहे। कोणी? मालकाने, जो मालक आहे या पूर्ण जागेचा, त्या मालकाने भाडं मिळत नाही म्हणून
कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि ह्या दोघांचेही कोर्टात केस चालू असल्यामुळे यांचे कागदपत्रक मिळणं गरजेचं आहे. कारण कागदपत्रक जर समजा मी आज माझी थकबाकी आहे, यांनी टॅक्स भरलेला नाहीये आणि मी डायरेक्ट सील केलं आणि कोर्ट मॅटर असेल तर हे पण मला बघणं गरजेचं आहे. कोर्ट मॅटर असल्यामुळे मी त्यांना थोडा वेळ दिलेला आहे आणि मी यांची सुनावणी उपायुक्त कुलकर्णी साहेब यांच्या समोर लावणार आहे. आणि ह्या सुनावणीमध्ये घेणारा आणि देणारा म्हणजे मीन्स मालक आणि भाडेकरू असे हे दोघंही तिथे उपस्थित राहणार कागदपत्रकासहित आणि त्याच्यामध्ये जे काय डिसिजन होईल ते फायनल डिसिजन असेल. आणि यांनी स्वतः मालक सुद्धा पैसे भरायला तयार आहे. यांच्यामध्ये जे काही डिस्प्यूट आहे हे पहिला माझ्या अधिकाऱ्यांपर्यंत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटतं. कारण का कोणावरही अन्याय होता कामा नाही आणि ह्याच्यामध्ये 3 केसेस चालू आहेत असं कोर्ट मॅटर असल्यामुळे. नाही 3 नाही 2 आहेत. एक क्रिमिनलचा गुन्हा त्यावर दाखल झालेला आहे. ह्या केसेसमुळे मी थोडंसं थांबलेली आहे. पण कोर्ट मॅटर असेल तेव्हा अधिकाऱ्यांना हा विचार करणं गरजेचं आहे. थकबाकी संदर्भात यांना जेव्हा जानेवारी महिन्यात मी नोटीस दिलेली आहे तेव्हा हा प्रश्न कुठेच उद्भवलेला नव्हता आणि आज अचानक जेव्हा त्यांना थकबाकीचं विचारलं तेव्हा मी माझ्या स्टाफला विचारलं की बाबा हे थकबाकी यांनी का भरलेली नाही. तेव्हा हा प्रश्न समोर आलेला आहे की यांचं कोर्ट मॅटर पण आहे आणि ओनरने स्वतः त्यांच्यावर दाखल केलेलं आहे की आम्हाला यांनी भाडं दिलेलं नाही म्हणून मी कोर्टात केस दाखल केली. तर ह्या दोघांची सुनावणी ही वरिष्ठांकडे होणे गरजेचं आहे मला असं वाटतं. म्हणून मी आता त्यांची सुनावणी उपायुक्त कुलकर्णी साहेब यांच्यासमोर लवकरच लावते. कारण का ह्या जागेवर मी प्रथमतः आलेली कारण मी आयवॉर्डाचा जेव्हा चार्ज घेतलेला आहे तेव्हापासून टॅक्स विभागाचे जे सुप्रिटेंडंट आहे हे टॅक्स विभागाचं काम पाहतात आणि ह्या जागेवर मी स्वतः पहिल्यांदा प्रथमच आले आणि जेव्हा मला आले तेव्हा मला एक कोर्ट मॅटर समजलेला आहे. त्यामुळे मी थोडासा वेळ दिलेला आहे. असं नाही की माझ्या कर्तव्यापासून मी परावृत्त होत आहे असं नसून मी माझ्या कर्तव्यात तर मी बांधीलच आहे. परंतु हे जे काय कोणावरही अन्याय होता कामा नये या दृष्टिकोनातून ही सुनावणी होणं आवश्यक आहे असं हे माझं दिसलं की बाबा हे वरिष्ठांच्या पुढ्यात नेलं पाहिजे. किती दिवसाची मुदत दिली आपण या संदर्भात? मुदत किती दिवसाची दिली? मुदत मी 10-15 दिवसात त्यांची हेअरिंग लावते उपायुक्तांकडे आणि हेअरिंग लावलं की फायनली तुम्हाला पण कळणार. राज्यपालांचं काही हे आलेले आहेत आपल्याकडे पत्र आलेले आहेत. काय आहे ते पत्र कशा संदर्भात? नाही मला काही कल्पना नाही. हे उपायुक्तांनाच विचारावं. आवाज आपकी खबर हमारी. आप देख रहे हैं न्यूज़ 24 उल्लासनगर.